गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. नमस्कार. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि ह्या निमित्ताने मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा ही एखाद्याने निवडलेल्या आध्यात्मिक अथवा पारंपरिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, बौद्ध तसेच जैन धर्मियांद्वारे साजरा केला जातो. याच दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाला होता, ज्यांनी वेदांचे विभागीकरण करून मानवजातीला महाज्ञान दिले. त्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. त्यांनी स्पर्श केला नाही असा कोणताही विषय नसल्याने भारतीय परंपरेत त्यांना गुरुस्थानी मान दिला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात. हा दिवस आत्मपरीक्षण, साधना व आत्मशुद्धीचा मानला जातो. गुरुपूजन करताना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या पारंपरिक श्लोकाचा उच्चार केला जातो. आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले. तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मातही या दिवसाला विशेष महत्त्व आहे.